हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान, मस्त आणि आनंदी असणार. आजच्या व्हिडिओची सुरुवात त्या लोकांसाठी ज्यांना माझी फुलझाडं बघायला खूप जास्त आवडतात. माझी तर दिवसाची सुरुवातच माझ्या बाल्कनीपासून होत असते. आज म्हटलं चला व्हिडिओला पण सुरुवात करूयात. थोडीशी अपडेट आहे जे तुमच्यासोबत शेअर करते. आता ऊन जितकं छान पडेल ना तितके फुलझाडांना फुलं पण तेवढीच छान येणार आहेत. म्हणजे ही जी सदाफुली होती ना, हिला 2-3 फुलं असायचे फक्त. आता ती मोठी पण होते आणि त्यातल्या त्यात ऊन पण खूप छान मिळतं. त्यामुळे तिला आज 5 ते 6 फुलं होती. त्यानंतर आता बरेच दिवसापासून याचे पण जे होते ना, रोजला पण भरपूर फुलं होते. आता ते जातील आणि पुन्हा नवीन ब्रांचेस येऊन मग त्यांनाही फुलं येतील. जास्वंदाची माझ्याकडे जी काही 3-4 प्रकार आहेत ना, त्या सगळ्यांना फुलं आलेली आहेत मस्त. आणि खूप छान वाटतं असं दिवसभर आपलं पूर्ण बाल्कनीमध्ये असे फुलांचं पूर्ण दृश्य दिसत असतं ते पाहून. बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझी सकाळची धावपळ शेअर करत असते. पियाच्या टिफिनसाठी लागणारा वेळ, तिची तयारी, यात खूप जास्त धावपळ होते. आणि ही रोजची धावपळ कमी करण्यासाठी मी तुमच्यासोबत आज एक छान प्रोडक्ट शेअर करणार आहे. हे पहा, हे आहे अगारो इलाइट रिचार्जेबल मिनी इलेक्ट्रिक चॉपर. छोटा पॅकेट बडा धमाका. दिसायला जरी छोटं असलं ना, पण याच्यात काम मात्र खूप मोठी होतात आणि झटक्यात होतात. यासोबत मिळते ही USB केबल. हिच्या मदतीने आपण याला चार्ज करून घेऊ शकतो आणि 30 मिनिटांपर्यंत बिंदास वापरू शकतो. या चॉपरची कपॅसिटी 250 ml आहे. 100% BPA फ्री आहे आणि सोबतच आपल्याला 1 वर्षाची वॉरंटी देखील मिळते. याचे ब्लेड स्टेनलेस स्टील पासून बनलेले आहेत. मी बाउल मध्ये हे स्टेनलेस स्टील ब्लेड ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर कांद्याचे 3-4 तुकडे करून कांदा यामध्ये घातला आणि हे वर असलेलं पॉवरचं बटन प्रेस करून ठेवायचं आणि बघा अगदी काही सेकंदामध्ये कांदा एकदम छान बारीक होऊन जातो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, खालचं बाउल पूर्ण भाज्यांनी गच्च भरून ठेवायचं नाही, कारण ब्लेड्सला फिरायला पण जागा पाहिजे असते. जर झाकण व्यवस्थित लॉक झालं नसेल ना, तर मशीन सुरू होत नाही. त्यामुळे झाकण व्यवस्थित लॉक करायचं. आणि हो, यामध्ये ड्युअल सेफ्टी टच सिस्टीम आहे. झाकण व्यवस्थित लॉक करायचं आणि प्रेस करायचं. मी आता यामध्ये फक्त अद्रक आणि लसूण घातलं होतं आणि बघा कमी प्रमाणात असलं ना तरी देखील छान चॉपिंग होऊन जाते. आणि आता मी इथे गाजर चॉप करून घेतलं. याच पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या व्हेजिटेबल कट करून घेऊ शकता. 30 वॅट पॉवरफुल मोटर आणि शार्प ब्लेडमुळे 30 ते 60 सेकंदात परफेक्ट चॉपिंग होते. भाज्या लवकर तर चॉप होतात, पण त्यापेक्षा महत्त्वाचं एकसारख्या चॉप होऊन मिळतात. लाईट वेट असल्यामुळे ट्रॅव्हल फ्रेंडली सुद्धा आहे. जेवढं वापरायला सोपं तेवढंच क्लीन करायला पण सोपं आहे. मोटर कापडाने पुसून काढायची, उरलेलं चॉपर तुम्ही पाण्याखाली वॉश करून घेऊ शकतात. सकाळी सकाळी होणाऱ्या कटिंग चॉपिंग पासून तर माझी सुटका झालेली आहे. आता तुम्हाला हे प्रोडक्ट हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, सो नक्की चेक कराल. चला, आताच मस्त अंघोळ वगैरे झालेली आहे. अंघोळ आधी थोडीशी कामं आवरून घेतली होती. पिया स्कूलला गेल्यानंतर मला एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती. म्हटलं चला सकाळी सकाळी शेअर करून मोकळं होऊया. मी काही दिवसापूर्वी ना लाईव्ह घेतला होता माझ्या नवीन चॅनलवर. आणि खरंच सांगते मी, मला तो घेण्याआधी म्हणजे मला आधी ना खूप जास्त अशा कमेंट्स यायचं की तू एखादा लाईव्ह घे ना, मला आवडेल बघायला असं म्हणून. मी पण बऱ्याच लोकांचा लाईव्ह बघितला होता, पण खरं सांगायचं म्हटलं तर मला एवढी भीती वाटायची ना ते लाईव्ह घेण्यामध्ये. म्हणजे मला असं वाटायचं की आपण कसं काय प्रश्नांचं उत्तर द्यायचं, पटपट कमेंट्स वर जातील, कोणी काही ना विचारून घेऊ, आपल्याला बोलता येईल की नाही, आपण अटकणार तर नाही ना, नको ते शेअर तर नाही केलं जाणार ना माझ्याने, हे असं सगळं माझ्या डोक्यात चालायचं. म्हणजे मागे पण माझ्या मैत्रिणींनी ग्रुपमध्ये लाईव्ह घेण्याचं ठरवलं होतं. मी त्यांना स्पष्ट सांगितली, बाबा तुम्ही घ्या, मी नेक्स्ट टाइम बघते. नेक्स्ट टाइम घेतल्यावर पण माझं असं असायचं की तुम्ही घ्या, मी काही घेत नाही म्हणून. पण आता काल परवा जसं जसं मी लाईव्ह घेतला ना, मी सकाळीच विचार केला होता की म्हटलं घेऊयात. एक त्याच्या मागे पर्टिक्युलर रिझन होतं, पुढे काहीतरी शेअर करेल मी तुमच्यासोबत. पण मी हिंमत केली, म्हटलं नाही, जे काही असेल तो एक्सपिरियन्स आज नाही तर उद्या, आज पण केला तरी तो पहिल्यांदा असणार आहे. मी उद्या जरी लाईव्ह घेतला, 1 वर्षानंतर जरी मला लाईव्ह जायचं असेल, त्या दिवशी माझा तो पहिला एक्सपिरियन्स असणार आहे. जसं होईल तसं होऊन जाऊ दे आणि घेऊनच घेऊयात. कम्युनिटी पोस्ट केली म्हणजे काय होतं ना, मला असं वाटतं मी एखादं काम करण्यासाठी मी जर कुणाला असं कमिटमेंट देऊन दिली ना, हा ठीक आहे मी आज हे करते, तर माझ्यावर ते प्रेशर असतं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मी वेळात वेळ काढून ते काम करूनच घेते. सो मी कम्युनिटी पोस्ट करून दिली एकदा, जे तुमच्यासोबत शेअर केलं होतं. म्हटलं आता माझ्याकडे ऑप्शन उरायलाच नको. आणि मी तो लाईव्ह घेतला. आणि खरंच सांगते मी तुम्हाला, स्टार्टिंगला मला जेव्हा 1-1, 2-2 लोक असे वाढत होते ना, असं वाटत होते की यार कोणीच बघायला येणार नाही आपल्याला. पण हळूहळू जेव्हा तो आकडा 150च्या वर गेला, 200च्या अराउंड गेला, मला एवढं छान वाटत होतं. सगळेजण इतके छान कौतुक करत होते. आणि माझा जो हेतू होता ना लाईव्ह घेण्यामागचा, की बरेच प्रश्न मला विचारले जातात आणि असं होतं की त्या प्रत्येक प्रश्नावर आपण व्हिडिओ नाही बनवू शकत. म्हणजे आता यूट्यूब वगैरेसाठी पण मी माझ्या नवीन चॅनलवर गाईड करते, व्हिडिओ बनवते ॲफिलिएट मार्केटिंगबद्दल. सो तरी पण त्याच्या
म्हणजे त्याच्या अकॉर्डिंग जे आहेत ना मला प्रश्न विचारले जातात, DM येतात, कमेंट येतात. म्हटलं चला एक लाईव्ह घेऊया आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना जो काही छोटा मोठा प्रश्न असेल तो त्यांच्या समोरच त्याचं उत्तर पण आपण देऊया. सो मी घेतला आणि लिटरली सांगते मला एवढं छान वाटत होतं ना, म्हणजे मी तो 10-1 मिनिटानंतरच मला हे रिअलाईज व्हायला लागलं बोलता बोलता, कमेंट्स रीड करता करता, की मला तरी हे खूप छान वाटते आणि ही प्रोसेस मी पुन्हा एखादा तरी छान रिपीट करेल. बऱ्याच कमेंट होत्या अशा की नेक्स्ट टाइम पियासोबत घे म्हणून. सो मी ट्राय करेल पियालाही थोडंसं ॲड करायचं नेक्स्ट टाइम जेव्हा आपण लाईव्ह घेईल, आणि घेतला तर मी आपल्या ह्याच चॅनलवर घेईल म्हणजे जास्तीत जास्त लोक येऊन पाहतील त्याला. कारण कम्युनिटी पोस्ट सगळे पाहत नाही, पण तिकडे माझा कन्सर्न असा होता की जे काही प्रॉब्लेम्स येत आहे ना तुम्हाला यूट्यूब वगैरे चॅनलसाठी, तो तुमचा प्रॉब्लेम दूर झाला पाहिजे. तुमचं छोटं मोठं जो काही प्रॉब्लेम असतो त्याच्यातून सोल्युशन तुम्हाला मिळालं पाहिजे. आणि तसेच प्रश्न बरेच होते. बाकी 3-4 प्रश्न रिपीटेडली मला विचारले जात होते. ते म्हणजे तुझं स्किन केअर शेअर कर, तुझं हेअर केअर रुटीन शेअर कर, त्यानंतर तुझं डाएट काय आहे हे शेअर कर. मी सगळ्यांना प्रॉमिस केलं आहे की लवकरात लवकर छोटं करून जे आहे ना प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करेल म्हणून. तसं तर मी माझी डेली लाईफ तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही पण बघतात मी खूप काही जास्त स्किनसाठी पण एवढं करत नाही. आता 2-4 गोष्टी फॉलो करायला लागली आहे, पण त्याचा रिझल्ट मला दिसतोय. आणि आहेत जे काही प्रोडक्ट आहेत मी तुमच्यासोबत शॉर्ट म्हणा लॉंग म्हणा मी तुमच्यासोबत शेअर करत असते. पण बघेल एखाद्या व्हिडिओमध्ये जे आहे ना एखादा टॉपिक पकडेल की ओके 2-5 मिनटं पर्टिक्युलर स्किनवर बोलायचं आहे आपल्याला, मग हेअरवर बोलायचं आहे, पण तरीही तुम्ही व्हिडिओ न स्किप करता बघत जा. कारण त्या 10 सेकंदामध्ये स्किप केलेल्या 10 सेकंदामध्ये मी एखादी टिप देऊन जाते आणि तुम्ही ती मिस करून देतात. असंही मला शॉर्टकट जास्त बोलता येत नाही, पण तरीही मला असं वाटतं की पुरे आहेत 10 सेकंद एखादी छोटीशी चांगली गोष्ट मिस करण्यासाठी. त्यामुळे स्किप नका करत जाऊ, व्हिडिओ पूर्ण पाहत जा. आणि राहिलं हे सगळं जे काही तुम्ही मला प्रश्न विचारलेले होते स्किन केअर अबाउट सगळं काही, ते मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेल. आता मात्र सिच्युएशन अशी आहे की पिया तर मी तुम्हाला सांगितलं स्कूलला गेली, त्यानंतर आंघोळ वगैरे झाली, थोडीशी कामं करून ठेवलेली आहेत, पण भरपूर कामं पेंडिंग आहेत. बाय द वे हे टॉप मी बऱ्याच दिवसापासून घातलेलं नव्हतं, आज काढलं मी याला, तुम्हीही खूप दिवसानंतर पाहत असाल. त्यासोबत वेअर केलेली ट्राउझर पण मी जरा नवीनच घेतली आणि छान आहे कम्फर्टेबल. आधी तुम्ही पाहून घ्या. तशी तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये पण दिसली असेल आणि आज पण तुम्हाला दिसणार आहे. याची लिंक पण मी जमलं तर प्रोडक्ट टॅग करून देईल मी, तसंच तुम्ही चेक करून घेऊ शकता. खूप छान आहे, मस्त कम्फर्टेबल, यासोबत पण मॅच होते. तुम्ही एखादी शॉर्ट कुर्ती किंवा लॉंग कुर्ती किंवा असं टी शर्ट वगैरे सोबत तुम्हाला पेअर करून घ्यायचं आहे तरी पण छान दिसेल. कम्फर्टेबल आहे आणि अफोर्डेबल आहे. पियाच्या टिफिनचं तर काम झालं होतं सकाळी, पण आता मला असं झालं होतं की काय बनवायचं आपल्यासाठी. म्हटलं चला आलू पराठा बनवूया. भाजी असली ना फ्रीजमध्ये की मग एक टेन्शन नसतं की चला 2-4 ऑप्शन आहे, फटक्यात डिसिजन जे आहे ते आपलं घेतलं जातं की ही भाजी आहे आणि बोला आता यातून काय बनवायचं. जेव्हा आपल्याकडे भाजी नसते ना तेव्हा जरा मोठा प्रॉब्लेम असतो की आता बनवायचं काय, कारण तेव्हा आपल्याकडे रिमेनिंग ऑप्शन खूप असतात की डाळ म्हणली तर कुठली बनवायची किंवा काहीतरी असं लाईट जरी बनवायचं असतं ना तरीही ऑप्शन खूप असतात. त्यामुळे भाजीपाला घरात असणं महत्त्वाचं आहे. पण चला म्हटलं आलू पराठे खाऊन बरेच दिवस झाले होते, दही पण छान होती माझ्याकडे, सो मस्त असा आलू पराठा बनवला आणि त्यानंतर त्याच्यासोबत दही खाणार आहोत. जेवढं झाडांबद्दल क्रेज मला आहे ना तेवढं पियाला नाही आहे. पण मागे एक दिवशी ती सांगत होती की मम्मा या सगळ्या झाडांमधून सांग की तू माझं झाड कुठलं, एक कुंडी तू मला देऊन टाक आणि तू अजिबात त्याला पाणी वगैरे टाकायचं नाही, मी सगळे त्याचं बघेल म्हणून. आणि मी तिला म्हणले की मी अशी तुला एकही कुंडी देऊ शकत नाही कारण तू त्याला दररोज पाणी देशील आणि ते झाड आपलं खराब होऊन जाईल. त्यावर तिचं म्हणणं होतं की ठीक आहे मग तू मला सीड्स दे, मला सीड्स ग्रो करायचे आहेत. त्यावेळेस काही गहू वगैरे अवेलेबल नव्हते घरामध्ये, मग मी तिला डायरेक्ट मूग दिले. म्हटलं ठीक आहे मूग टाक तू. तिला 4-5 मूग दिले होते फक्त, तिने ते टाकले. पण त्याच्यामध्ये ना 1-2 बाजरीचा दाणा असेल ना तर ती पण थोडंसं जे आहे ते उगलंय त्यामध्ये की गवत आहे माहीत नाही. पण एकच मूग जे आहे ना ते व्यवस्थित स्प्राऊड होऊन वर छान जे आहे ते आलेलं होतं. आता ती त्याला ना इथल्या नव्या बाल्कनीमध्ये घेऊन येते कारण तिथे आम्ही ते ग्रीन नेट लावली आहे. तिचं असं म्हणणं आहे की माझ्या झाडाला ऊन लागतं इकडे आणि मी म्हणते की बिया त्या मुगाला उन्हाची गरज आहे, उन्हामध्येच ठेवलं पाहिजे. पण तिचं असं आहे की नाही त्याला ऊन लागतं, त्याला आपण सावलीत ठेवलं पाहिजे. ती रोज इकडे घेऊन येते त्याला. आणि जसं बघा मी हातानेच हे बनवलेलं होतं, आता जे हँग केलेलं होतं ना ते वालं घरटं ते मी बनवलेलं होतं. ते मी तिथे हँग केलं तेव्हाच पिया म्हणते की ठीक आहे तू तुझं लावलं आहे ना, माझं पण तू एक टॉय घे आणि ते पण इथे ठेव म्हणून. सो असं आमचं चाललेलं असतं. पण चला काहीही असो, छोट्या मोठ्या गोष्टींनी बाल्कनी जी आहे ती माझी पूर्वीची असो किंवा ही आता नवीन एक्सटेंडेड झालेली असो, बाल्कनी मात्र छान दिसते. आणि तिथे जी ग्रीन नेट लावून घेतली ना आम्ही
त्यामुळे थोडी प्रायव्हसी पण असते, हवा पण खूप जास्त येत नाही, धुळेचं प्रमाण पण थोडं कमी होऊन जातं आणि गेल्यानंतर आपण रिलॅक्स आपल्या पद्धतीने हवं तसं आपण छान बसू शकतो, कारण कोणी डायरेक्ट आपल्याला पाहत नाही. सो ते एक आहे. असं इमॅजिन केलं नव्हतं आधी की आम्ही ग्रीन नेट त्याला लावून घेऊ म्हणून. जसं जसं पुढे सुचतं तसं तसं करतोय. बाकी बऱ्याच कमेंट्स मला रिसीव्ह होतात आणि सगळंच करायचं आहे, ग्रीन मॅट म्हणा किंवा बाकी सगळ्या गोष्टी म्हणा, पण जरा वेळ लागेल त्या गोष्टींना, लगेच सगळं होत नाही. 3-4 तासातच माझे कपडे सुकले होते. म्हटलं चला घडी घालून ठेवून देऊया, कारण आता नाही तर सायंकाळी तर आपल्यालाच करायचं आहे. सो हे पण काम होतं जे मी आता आवरून घेतलं. चला 2-4 गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत, त्या शेअर करते आणि मग माझा व्हिडिओचा शेवट करते. सगळ्यात आधी तर उन्हाळा सुरू झाला आहे, कारण एवढं कडक ऊन आता मला बाहेरून दिसतंय ना, थोडा थोडा घाम पण यायला लागला आहे. पियाचं 2-4 दिवसापासून चालू आहे की मम्मा कूलर काढ, कूलर काढ. पण मी तिला म्हणते की थांब, मला जरा कफ वगैरे पण जरा आहे, त्यामुळे गळा पण माझा खराब झाला होता. म्हटलं हे सगळं क्लिअर होऊन जाऊ दे आणि मग आपण कूलर काढूया. पण तिची एक्साइटमेंट मात्र खूप जास्त आहे. आणि मला असंही होतं बघा की कूलर आपण जेव्हा स्टार्टिंगचे 1-2 दिवस कूलरमध्ये झोपतो ना, तर तेव्हा जरा पाय वगैरे पण दुखायला लागतात. गेल्या वर्षी आम्ही ठरवलं होतं की म्हटलं AC घ्यायचा आहे आपल्याला. आम्ही गेलो पण होतो क्रोमाला, तुमच्यासोबत शेअर पण केलं होतं मी. पण गोष्ट अशी झाली की म्हणजे बघा आम्ही AC घेणार, आम्ही विचार करत होतो, पाहून आलो की ऑनलाईन ऑर्डर वगैरे करूया. पण तेवढ्यात मला प्रमोशनसाठी ना एक कूलर मिळाला छोट्या साईजचा मस्त, आणि त्याची हवा पण खूप छान गार होती. आमच्याकडे आधी पण एक छोट्या साईजचा होता आणि तो, असे दोघंही मिळून आमचा बेडरूम एकदम छान थंडगार होऊन जायचा. म्हटलं जाऊ दे माता, पुढच्या वर्षी आपण बघूयात, ह्या वर्षी दोघं कूलरने काम भागवूया. पण मागच्या वर्षी असं झालं की उन्हाळाच 12-13 मेला संपला होता, पावसाळ्याची सुरुवात झाली होती. मग आता ह्या वर्षी असं वाटतंय, जर ह्या वर्षी पण असाच उन्हाळा लवकर वगैरे संपून गेला तर मग AC घेऊन काही उपयोगही नाही, कारण उरलेल्या ऋतूंमध्ये ACची काही गरज पडत नाही. एवढे 2-3 महिने आहेत जेव्हा AC लागते फक्त. म्हटलं मग आता नेक्स्ट इयर बघूया, कारण आपल्याकडे असंही कूलरचं ऑप्शन खूप छान झालं आहे आमचं. आणि उन्हाळा तर मला तसा खूप जास्त आवडत नाही, पण 2-3 गोष्टी आहेत, म्हणजे कैरीची भाजी आणि चिंचेचं पन्हं आणि हो मँगो, या 2-3 गोष्टींमुळे असं वाटतं की नाही यार चला उन्हाळा आपण आनंदाने घालवून घेऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट मला तुमच्यासोबत ही शेअर करायची होती की मला काही दिवसापूर्वी ना अशी एक कमेंट आली होती की लक्ष ठेव बाई तुझ्या हजबंडकडे, म्हणजे ब्ला 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 असं. ते आपण जनरली असं नेहमी बोलत नाही किंवा कसं बोलावं ते पण आपल्याला कळत नाही. जरी त्यांनी ती कमेंट करून दिली तरी पण सेम टू सेम मला बोलायला लाज पण वाटते आता. तर अशी ती कमेंट होती आणि मला असं झालं होतं की हे काय असा विचित्रपणा आहे की याचं उत्तर देण्यापेक्षा डोकं तर आपलं फिरतंच बघा, असं आपण रीड केल्यावर किंवा ऐकल्यावर. पण तरीही म्हटलं चला कमेंट डिलीट करून टाकूया आपण, विषय संपून जातो. मी कमेंट डिलीट केली, त्याच्यानंतर पण त्यांनी केली असेल की नाही आय डोंट नो, माहीत नाही तशी सेम कमेंट. पण आता बऱ्याच कमेंट येतात म्हणून सगळ्या पण पाहणं माझ्याकडून शक्य होत नाही. खूप छान छान कमेंटसुद्धा माझ्याकडून ज्या आहेत त्या मिस होऊन जातात, कारण इतक्या कमेंट्सला रिप्लाय देणं म्हणजे खूप जास्त वेळ लागतो त्यासाठी. पण आता काल परवाच त्यांची एक पुन्हा कमेंट होती, कारण आपल्याला ते नाव लक्षात राहिलेलं असतं. असं कोणी चुकीचं आपल्यासोबत केलं की आपण सहजासहजी विसरत नाही ती गोष्ट. तर त्यांचीच कमेंट होती. त्यांचं असं म्हणणं होतं की समज तुझ्यासोबत असं झालं आणि तुझ्या हजबंडचं असं असं बाहेर चाललेलं आहे आणि मग तू त्या सिच्युएशनमध्ये काय करशील. मी त्यांना सरळ सांगितले की बघा तुमच्यासोबत काही असं होतंय का ते सांगा, असं उगाच दुसऱ्यांना बोलून हे करण्यात काही अर्थ नाही आहे. आणि ही तीच बाई आहे जी पहिले पण बोलली होती, ज्यांनी नंतर हे अशा पद्धतीने बोललं. पण त्या माझ्या रिप्लायला त्यांचा काही रिप्लाय आला आहे की नाही आय डोंट नो, कारण बऱ्याच कमेंट जसं मी सांगितलं सुटून जातात. पण आता मागच्या एका व्हिडिओला माझ्या त्यांची अशी कमेंट होती की तू एवढी आनंदी राहतेस, तू एवढं जे आहे ते खुश राहतेस, एवढं फिरतेस वगैरे, आणि समज त्यानंतर तुला माहीत झालं की तुझ्या हजबंडचं असं असं आहे आणि मग तू तेव्हा काय करशील. आता मला कन्फर्म तर मला आधीच झालं होतं की नाही, म्हटलं यांचं नक्कीच स्वतःसोबतच काहीतरी चाललेलं आहे. तर मग मी त्यांना सांगितलं मी की हे बघा आमचं तरी असं होणं शक्य नाही, कारण आम्ही दिवसभर सोबत राहतो आणि जरी हे ऑफिसला गेले असते, आता वर्क फ्रॉम होम आहे त्यांचं, ऑफिसला गेले असते तरी पण आपण इतक्या वर्षात आपण रिलेशन बिल्डअप केलेलं असतं, आपला ट्रस्ट असतो, आपण तो ट्रस्ट अजून जो आहे तो त्याला इन्क्रीज करतो, एकमेकांवर जास्तीत जास्त आपण विश्वास ठेवतो आणि आपलं प्रेम जे आहे ते एकमेकांवर जास्त वाढत जातं. मी त्यांना हेच सांगितलं. पण तरीही म्हटलं तुमच्यासोबत काही असं होत असेल ना तर तसं सांगा. आता त्यांच्या त्या कमेंटला बऱ्याच खाली ज्या आहेत त्या कमेंट्स होत्या, मी जे रिप्लाय केला त्याचीही बऱ्याच बायकांनी जी होती ती स्तुती केलेली होती. पण त्याच्यानंतर मी 1-1.5 तासानंतर जेव्हा चेक केलं ना तर तेव्हा त्यांचा रिप्लाय होता की हो माझ्या आयुष्यात हे सगळं घडतं आहे आणि माझ्या हजबंडचं असं असं आहे आणि मला समजत नाही मी काय करू, मी त्यांना माफ करू की नको करू, मला हेच समजत नाही. माफ करू तर मी कसं काय माफ करू त्यांना. मग मी त्यांची ती कमेंट पाहिली आणि त्यांना रिप्लाय केला मी की बघा तुमच्यासाठी जर माणूस महत्त्वाचा असेल तर तुम्हाला चूक विसरावी लागेल आणि जर तुमच्यासाठी चूक महत्त्वाची असेल तर मग तुम्ही माणूस विसरून जा
म्हणून आता याच्यावर त्यांचा पुढे काही रिप्लाय वगैरे मी पाहिला नाही आहे. पण मला असं वाटतं की बघा, आपल्या आयुष्यामध्ये कितीही काही निगेटिव्ह होत असलं ना, ते सराउंडिंग आजूबाजूचे 2-4 लोक आहेत ना, आपण त्याच्यावर त्यांचा इम्पॅक्ट पाडू शकतो. पण इतकं दूर तुम्ही सगळ्यांवर त्या गोष्टीचा इम्पॅक्ट नाही पाडू शकत. जसं की त्यांची जी पहिली कमेंट होती ना, की लक्ष ठेव तुझ्या हजबंडवर वगैरे, अशा एकदम विचित्र पद्धतीने होती ती. म्हणजे हे कोणी का सहन करावं? तुमच्या आयुष्यात काहीतरी जी आहे ती गडबड झाली आहे, निगेटिव्ह गोष्टी चाललेल्या आहेत. पण याचा अर्थ असं नाही ना की आपण कुणालाही जाऊन काहीही बोलू. आम्ही इन्फ्लुएन्सर आहोत, आम्ही व्हिडिओ टाकतो, याचा अर्थ असं नाही ना की तुमच्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींचा आम्ही शिकार बनू. म्हणजे मला असं वाटतं की फक्त मला बोललं आहे म्हणून नाही, पण मला असं वाटतं की कुणासोबतही असं झालं, माझ्यासोबत जरी असं कधी काही वेगवेगळ्या पद्धतीने होत असेल, हेल्थ इश्यू असतील, फायनान्शियल इश्यू असतील, फॅमिलीचे काही इश्यू असतील, मुलांसोबतचं काही असेल, तर आपण त्याचा दोष आपण दुसऱ्यांना नाही देऊ शकत. सेम कंपॅरिझन माझ्यासोबत जे होतं आहे, मी असं नाही म्हणू शकत की तेच तुमच्यासोबत होईल आणि मी तशाच पद्धतीने तुमच्यासोबत बोलेल. प्रत्येकीची लाईफ डिफरंट असते. आपल्या लाईफमध्ये जे काही घडतं आहे, चुकीचं घडतं आहे, चांगलं घडतं आहे, त्याला आपण जिम्मेदार असतो. चुकीचं घडत असेल तर त्याला चांगलं कसं करून घ्यायचं, आणि जर चांगलं घडत असेल तर त्याला लॉंग लास्टिंग कसं टिकवायचं हे आपल्या हातावर असतं. पण अशा पद्धतीने दुसऱ्यांना बोलणं चुकीचं आहे. इथे ठीक आहे की मी त्यांची पहिली कमेंट डिलीट केली, त्यानंतर त्यांना विचारले की बाबा तुमच्याच आयुष्यात असं चालू आहे का, पण एखादी दुसरी व्यक्ती राहिली असती त्याचं कुणाचंही डोकं फिरेल अशा पद्धतीने. सो आपले जे काही गोष्टी घडत आहेत त्याला जिम्मेदार आपण आहोत. आपल्यापर्यंत सीमित ठेवा. मी बघा ह्या गोष्टीवर ट्रस्ट करते. म्हणजे माझं जे व्हिडिओ आहेत ना, ते माझ्यापेक्षा जास्त वयाने सुद्धा लोक पाहतात. आणि बऱ्याच कमेंटमध्ये तुम्ही पण हे पाहिलेलं असेल, सजेशन्स मिळतात. मी एखादा प्रश्न विचारला तर त्याचे किती सजेशन्स मिळतात. तसं तुम्हाला असा काही प्रश्न पडतोय तुमच्या लाईफबद्दल, हेल्थबद्दल, तो कमेंटमध्ये विचारा. मी जमलं तर उत्तर तर देईलच तुम्हाला. पण जे मोठे लोक आहेत, ज्यांना एक्सपिरियन्स आहेत ना, ते पण त्यांचावाला थॉट तुमच्यासोबत नक्की शेअर करतील. सो मला असं वाटतं की सोशल मीडियाचा जरी माझा व्हिडिओ असला ना, माझ्या व्हिडिओतून तुमचा काही फायदा करून घ्यायचा आहे ना, तर असा करा. आपले जे काही क्वेश्चन्स असतील ना ते मांडा. आपल्याला 4 उत्तरं मिळतील. त्याच्यातून तुम्हाला जे काही सोयीस्कर वाटतं ना, तुम्ही ते चूज करून घेऊ शकतात. पण असं दुसऱ्यांना विचित्र पद्धतीने बोलण्यामध्ये तुमचाही काही फायदा नाही आहे. आमचाही थोड्या वेळासाठी मूड ऑफ होईल. कुठेतरी आम्ही पण एक्सपिरियन्स घेऊन इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आम्हालाही माहीत असतं की बाबा यांच्याच नक्की लाईफमध्ये काहीतरी झालं आहे म्हणून डोकं फिरून हा मनुष्य असा बोलतोय म्हणून. चला असं ते होतं, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. बाकी मनुष्यवट कोणी नोटीस केला असेल तर कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा. आता हे गेलेले आहेत पियाला स्कूलमधून पिक करण्यासाठी. ती येण्याआधी म्हटलं ही माझी बडबड तुमच्यासोबत शेअर करते, माझा व्हिडिओही संपवते. बाकी लाईव्हमध्ये पियासाठी किती कमेंट्स आल्या होते की पियाला घे असं, हे तर मी तुमच्यासोबत शेअर केलं. पण कुठे आहे पिया खूप क्यूट आहे. म्हणजे तिच्या बाबतीतलं प्रेम पण ना, जेव्हा मला असं कमेंटमधून समजतं ना, असं एकदम मन असं गदगद भरून जातं माझं की ठीक आहे आपली तर स्तुती होत राहते, पण आपल्या मुलांची जेव्हा स्तुती होते ना, आहा खूप छान वाटतं तेव्हा. आता ती तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही दिसली नाहीच आहे, पण मी ट्राय करते की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. बाकी ती आली ना की घरामध्ये पूर्ण पसारा आणि राडा करते ती. आणि तीच आपली डेलीची रुटीन, कामं आवरा, खाऊ पिऊ घाला, रात्रीचं जेवण. म्हटलं चला हे काहीतरी मनामध्ये चाललं आहे, काहीतरी शेअर करू. कुणाला नक्कीच काही ना काही कुठे ना कुठे मोटिवेशन मिळून जातं असं मला वाटतं. तर चला मग इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल. बाकी मी जे काही बोलली त्यावर तुमचं काय मत आहे ते पण नक्की कमेंटमधून सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. हाईप करून जा, लाईक पण करून जा व्हिडिओला. सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करा. भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.